तर माझे नाव कोमल भट्टू बोरसे, माझा विषय आहे भूगोल। मी इयत्ता 8वीचे मानवी भूगोल यातील उद्योग व उद्योगाचे प्रकार हा लेसन शिकवणार आहे। उत्तर प्रदेश की उद्योग नगरी, याच्यात काय दिसतंय बरं तुम्हाला? कोणी सांगेल का? हे कसलं चित्र आहे? आवाज येतोय माझा? कारखान्याचं। हो, तर उद्योग हाच विषय आहे माझा। तर त्याच्यामध्ये काय येतात, उद्योग म्हटले की खूप म्हणजे प्रकारचे उद्योग आहेत। तर त्यात कारखाना, जसं हातकाम, जसे घरगुती सुद्धा उद्योग असतात। त्याच प्रकारे इथं दिसतंय आपल्याला की कारखान्याचा उद्योग हा मी दाखवलेला आहे। प्रस्तावना। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीची इयत्तामध्ये उद्योग व उद्योगीकरणाचा अभ्यास केलेला आहे। तर आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या। कोणी सांगेल का उद्योग म्हणजे काय? आवाज येतोय? हॅलो हॅलो, आवाज येतोय? उद्योग म्हणजे काय सांगाल का कोणी? कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे उद्योग होय। ओके, व्हेरी गुड। तर मी सांगते तुम्हाला, उद्योग म्हणजे ज्या उत्पादन संस्थांमध्ये नैसर्गिक साधन सामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य किंवा उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त असणारा असा एक प्रकारचा माल तयार केला जातो, त्यालाच काय म्हटले जाते? उत्पादन संस्थांचा समूह म्हणजेच उद्योग होय। तुम्हाला हा उद्योग म्हणजे काय हे कळलंच असेल। तर पुढचं बघू। इथे काय दिसतंय तुम्हाला? पिक्चर बघून तुम्हाला काय वाटतंय? कोणी सांगेल का? कारखाना आहे, त्या कारखान्यामध्ये मशिनीज वगैरे आहे, त्याच्यात काही उद्योग हा असेल तो त्याचे मशिनीज वगैरे दिसत आहेत त्याच्यात। इम्पॉर्टंट इंडस्ट्रीज ऑफ इंडिया, इथे कोणते कोणते उद्योग दिसत आहे सांगाल का? आवाज येतोय? मानव कापड उद्योग मॅडम। हॅलो, मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध वस्तू तयार करत असतो। वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया व सेवा देण्याच्या कार्यालाच काय म्हटले जाते? उद्योग म्हटले जाते। उद्योगामुळे देशाचा आर्थिक हा विकास होत असतो। इथे खूप सारे उद्योगांचे पिक्चर्स आहेत, जसे की सुतापासून काय केलेलं आहे त्यांनी? धागे तयार, म्हणजे कापसापासून सूत तयार केलेले त्यांनी। तर इथे ते पिक्चर दिसते। कापूस सगळ्यांना दिसतोय? जसे की उदाहरण घेऊ शकतो, कापसापासून काय तयार होते? कापूसपासून कपडा तयार होतो, म्हणजे जसे साड्या, जसे की चादर, हे काय केले जाते? तयार केले जात असते। दुसरे उदाहरण म्हटले ऊस, ऊसापासून काय तयार होते? साखर। व्हेरी गुड। आता दुसरं एक्झाम्पल घेऊ, लोखंड। लोखंडापासून काय तयार होते? विविध यंत्रसामग्री तयार होत असते लोखंडापासून। तर आपण उद्योगाचे महत्त्व जाणून घेऊया आधी। उद्योगाचे महत्त्व, रोजगाराच्या संधी निर्माण होतात। उद्योगामुळे काय होतात? रोजगाराच्या संधी निर्माण होतात। तसंच देशाची जी आर्थिक प्रगती असते ती होत असते।
वाहतूक व व्यापार वाढतो. म्हणजे उद्योग आला म्हटल्यावर तिथं वाहतूक आली आणि तिथे वाहतूक आली म्हटल्यावर तिथला काय झाला, व्यापार हा वाढला. उद्योगाचे मुख्य प्रकार मला कोणी सांगेल का? उद्योगाचे प्रकार. लघु उद्योग, ओके. मॅम मध्यम उद्योग, ओके. म्हणजेच ज्या कच्च्या मालावर आधारित असतो तो उद्योग. म्हणजे उदाहरणार्थ सांगते, साखर उद्योग, सूत व कापड. आता तुम्हाला मी उदाहरणं दिली तेच. तेल गिरण्या, हे काय कच्च्या मालावर आधारित हे उद्योग आहेत. तसंच आकारावर आधारित उद्योग. दुसरा पॉईंट आहे आता आकारावर आधारित उद्योग. म्हणजेच कोणते उद्योग? लघु उद्योग म्हटले जाते त्यांना. तर ते कमी भांडवल व कमी कामगार यांची उदाहरणे म्हणजेच लघु उद्योग. जसे की त्यांच्यामध्ये हातमाग उद्योग केला जातो, मातीची भांडी तयार केली जातात. जसे की बेकरी बघत असतो आपण. हे कोणते उद्योग झाले? लघु उद्योग. तिसरा पॉईंट आहे मालकीवर आधारित उद्योग. कोणी सांगेल का मालकीवर आधारित उद्योग कोणते असतात? येतंय कोणाला? जसे की खाजगी उद्योग. नाही मॅम. बोला बोला, आवाज येतोय? खाजगी उद्योग म्हणजे जसे की आवाज येतोय पण टाटा कंपनी. तुम्ही नावाजलेली कंपनी आहे, तुम्हाला माहीतच आहे बरोबर. जसे की रिलायन्स कंपनी. या सर्वसामान्य माणसाला रोजगार प्राप्त होतो या कंपनींमुळे. म्हणजे हे कोणते कंपनीज आहेत? हा एक प्रकारचा उद्योगच आहे. त्यांना आपण कोणते उद्योग म्हणत असतो? खाजगी उद्योग. प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय? तर प्राथमिक व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात. यात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागते. वेगवेगळे प्राथमिक व्यवसाय चालतात. या व्यवसायात श्रमाच्या मानाने मोबदला कमी मिळतो. जसंच मी सांगितलं, प्राथमिक व्यवसाय म्हणजे ज्या व्यवसायामध्ये निसर्गातून थेट मिळणाऱ्या ज्या साधन संपत्तीचा वापर केला जातो त्यांनाच काय थोडक्यात प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. तर त्याची काही हे घेऊया उदाहरणं. प्राथमिक व्यवसायांमध्ये ते पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात. प्राथमिक व्यवसायात कच्चा माल हा आपल्याला थेट मिळत असतो. तो बनवावा लागतो किंवा असं त्यात काही हे नसतात. तो आपल्याला निसर्गाने डायरेक्टली दिलेला असतो. प्राथमिक व्यवसाय हा ग्रामीण भागात जास्त चालत असतो. प्राथमिक व्यवसायामध्ये हवामानाचा मोठा प्रभाव असतो. म्हणजे निसर्ग आला म्हटल्यावर तिथे हवामान आले, ते सगळं याच्यावर हे होतात. प्राथमिक व्यवसायाचे आपण प्रकार बघूया. शेती. शेतीमध्ये आपण काय काय करत असतो, काय पिकवत असतो? आवाज येतोय? फळे, भाजीपाला. व्हेरी गुड. जसं आपण अन्नधान्य, भाजीपाला, फळे हे इत्यादी पिकवत असतो. म्हणजेच कोणते? भात, गहू, कापूस हे काय होत असतं? आपण शेतीमध्ये धान्य हे करत असतो, पिकवत असतो. दुसरा पॉईंट आहे पशुपालन. पशुपालनापासून आपल्याला काय मिळते? पशुपालनपासून आपल्याला दूध उत्पादन मिळत असते. म्हणजे पशुपालनापासून लोकरसुद्धा मिळते. जसे की शेळ्या, मेंढ्या यांच्यापासून आपल्याला काय भेटत असते? लोकर मिळत असते. तिसरा पॉईंट आहे मासेमारी. मासेमारीपासून काय भेटतं आपल्याला? आवाज येतोय माझा? हो
मॅडम येतोय. मासेमारीपासून आपल्याला काय भेटतं? आपल्याला समुद्री मासे हे मिळत असतात. जे मासेमारी लोक असतात ते समुद्रातून काय आणत असतात? मासे आणत असतात आणि ते मासे काय करत असतात? बाजारात जाऊन विकत असतात. म्हणजेच तो एक प्रकारचा काय झाला? उद्योग झाला. म्हणजे प्राथमिक व्यवसायामध्ये हा प्रकार आढळून येतो. जसं वनांपासून आपल्याला लाकूड, जसे की फळे, अजून औषधी हे मिळत असतात. 5वा पॉईंट आहे खाणकाम. खाणकामात आपल्याला काय भेटतं सांगा बरं? कोळसा. खनिजे मिळतात मॅडम. ओके, व्हेरी गुड. कोळसा, जसे की लोखंड, बॉक्साईट इत्यादी हे आपल्याला खाणकाम करून भेटत असतात. जसे की खाणकाम केलं तर तेलाच्या ज्या हे असतात, आपण म्हणतो तेल हे जमिनीतून हे होत असतात, ते सुद्धा आपला हा खाणकामामधूनच मिळत असतं. इथे काय दिसतंय बरं तुम्हाला या चित्रात? सांगेल का कोणी या चित्रात काय दिसतंय? लाकडापासून कागद निर्मिती तयार होते. हां, तर हे लाकड म्हणजे लाकूड आपण हा काय निसर्गातून आपल्याला भेटलेला, म्हणजे प्राथमिक व्यवसायामध्ये हा मोडला जातो. जसं लाकडापासून ते काय केलं जातं आहे? आपलं कागद तयार केला जातोय. ओके, प्राथमिक व्यवसायाचे उदाहरण पाहूया आपण. जसे की पाहिलेच आपण, प्राथमिक व्यवसाय म्हणजे सामान्यतः एखादी व्यक्ती त्यांच्या बहुतेक वेळेसाठी करत असलेल्या कामाचा संदर्भ देते. प्राथमिक व्यवसायामध्ये जसे आता तुम्हाला मी सांगितलेच, शेती, उत्खनन, मासेमारी, खाणकाम, वनीकरण, पशुपालन आणि बरेच काही यासारख्या सेवांचा समावेश आहे. परंतु ते इतकेच मर्यादित नाही. तुम्हाला मी काही उदाहरणं दिली आता. शेती, जसे पशुपालन, ते यात मोडते. तर ह्या पिक्चरमध्ये मला सांगाल का काय काय दिसतंय तुम्हाला? सेकंड वालं सांगा. सेकंड पिक्चर दिसतोय ना, त्यात काय आहे? सेकंड पिक्चर जो आहे त्याच्यात काय दिसतंय आपल्याला? वस्त्र उद्योग. वस्त्र उद्योग, व्हेरी गुड. जसं की चौथ्या पिक्चरमध्ये बघा, चौथ्या पिक्चरमध्ये काय दिसतंय? आवाज येतोय? तर मी सांगते, त्यात मशिनी दिसतात. म्हणजेच काय, वेगवेगळे जे हे शिवणकाम आपण म्हणू शकतो. शिवणकाम हा सुद्धा एक काय आहे? उद्योग आहे. तर आता आपण ग्रामीण उद्योग म्हणजे काय हे बघूया. तर ग्रामीण उद्योग हे बिगर शेती उपक्रम आहेत, जे ग्रामीण संसाधनावर अवलंबून असतात आणि ते प्रामुख्याने स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधने, मानवी शक्ती आणि स्थानिक किंवा घरगुती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून रोजगार निर्मितीसाठी असतात. हे स्वभावाने लहान आकाराचे आहेत. हे सहसा खेडेगावात असतात. आपण ग्रामीण उद्योग म्हटलं म्हणजे काय, आपल्याला लक्षात येते की ग्रामीण हा भाग कसा असतो? मागासलेल्या स्वरूपात असतो. तिथे आपण तिथे सोयीस्कर जे रोजगार असतात ते उपलब्ध होत असतात. तर जसं आपण बघूया, ग्रामीण भागात कच्चा माल वापरला जातो. प्रथमतः काय केलं जातं? कच्च्या मालाचा वापर केला जातो. दुसरं म्हणजे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. तिथे पारंपरिक कौशल्याचा सुद्धा वापर हा होत असतो. पारंपरिक कौशल्याचा वापर म्हणजे काय सांगता येईल का कोणाला? पारंपरिक कौशल्याचा वापर केला जातो.
म्हणजेच कोणी आता उदाहरणार्थ शिंपी म्हणूया, तर शिंपीचा उद्योग काय आहे? शिंपी समाजाचा उद्योग काय आहे? तर शिवणकाम. तर हा काय झाला? पारंपरिक उद्योग. तर तो उद्योग हा काय करत असतात? ते पुढे सुरू ठेवत असतात. तर ग्रामीण उद्योगाचे प्रकार आपण हे बघूया. तर जसे की हातमाग उद्योग. हातमाग उद्योग म्हणजे काय? दुसरा आहे कापड विणण्याचा उद्योग. कापड विणण्याचा उद्योग तुम्हाला मी आता म्हटलेच की साड्या, जसे की चादरी, काही जे असतात ते जे कपड्यापासून म्हणजे कापडापासून जे बनवले जातात त्यांना काय म्हटले जाते? कापड विणण्याचा उद्योग. तर दुसरा बघूया आपण हस्तकला उद्योग. हस्तकला उद्योग सांगाल का कोणी? जे आपण हाताने बनवत असतो त्याला हस्तकला उद्योग असे म्हणतात. हस्तकला उद्योग कोणी सांगेल का? आवाज येतोय माझा? आवाज येतो माझा? हो मॅडम येतोय. तर मला सांगा ना, हस्तकला उद्योग कोणते कोणते बरं? तर मी सांगते उदाहरणार्थ. मॅडम पेंटिंग्स बनवणे, उदाहरणार्थ अजून हाताने बनवलेले पॉकेट्स असतात, पर्स असतात, असे छोटे छोटे उद्योग असतात. ते व्हेरी गुड. जसे की आपण मातीची भांडी बनवतो आपल्या हाताने, तो एक हस्तकलामध्ये मोडला जातो. जसे काय बांबूच्या वस्तू आपण डेकोरेशनसाठी करत असतो. हे कोणते उद्योग आहेत? हस्तकला उद्योग. नेक्स्ट पॉईंट आहे कुटीर उद्योग. कुटीर उद्योग म्हणजे काय? म्हणजे कुटीर उद्योगामध्ये अगरबत्ती, पापड, लोणचे, खादी व ग्रामोद्योग ह्या प्रकारचे उद्योग हे केले जात असतात. आपण हे आता आपल्या अवतीभोवतीचे जे लोक असतात त्यांना रोजगार वगैरे नसतो, ते स्वतःचं काही असं रोजगार स्वतः निर्माण करतात. जसे की ज्या महिला असतात तर त्या पापड, लोणचे किंवा अगरबत्ती हे अशा प्रकारचे उद्योग सुरू करतात आणि त्यांचे ते उद्योग हे असं म्हणजे यशस्वी पण होत असतात. कारण की आपले जे नोकरी करतात ते लोकांना काही असं पापड वगैरे ते करण्याला वेळ वगैरे नसतो, तर ते काय करत असतात? डायरेक्टली विकत घेत असतात. तर हा उद्योग या प्रकारात मोडतो. औद्योगिक उत्पादने तयार करतात, एकतर कच्च्या मालापासून किंवा घटक भागांपासून. नंतर तयार उत्पादनाची नफ्यावर निर्यात करतात. त्यामध्ये कार, बस, वैद्यकीय उपकरणे, काच किंवा विमान यासारख्या मूर्त वस्तूंचा समावेश होत असतो. रिअल इस्टेट व्यवसाय जमीन, निवासी घरे आणि इतर इमारतीसह मालमत्ता विकतात, गुंतवणूक करतात, बांधतात आणि विकसित करतात. जसे आपण म्हणतो तसं शेती, जसे की मासे, प्राणी आणि पशुधन, तसेच लाकूड, तेल, भाज्या, फळे हे काय येत असतात? हे सगळे प्राथमिक व्यवसाय आहेत. खाण व्यवसाय जे नैसर्गिक संसाधने आणि कच्चा माल काढतात, जसे की लाकूड, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, खनिजे, धातू किंवा खनिजे हे काय आपल्याला खाण व्यवसायामधून मिळत असतात. किरकोळ विक्रेते म्हणायला गेलं तर घाऊक विक्रेते आणि वितरक हे मध्यस्थ म्हणून काम करत असतात आणि उत्पादकांकडून उत्पादित वस्तू इच्छित ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. ते त्यांच्या किमती वाढवून त्याचा नफा कमवतात. बहुतेक स्टोअर आणि कॅटलॉग कंपन्या वितरक किंवा किरकोळ विक्रेते असतात. आपण एखादी आता वस्तू जर घेतली तर ती आपण ज्या भावात आपल्याला मिळालेली आहे ती समोरच्याला आपण त्याच भावात देतो का? आपल्यालाही त्याचा काहीतरी नफा मिळाला पाहिजे, हा आपला त्यामागचा काय असतो? हेतू असतो. तर प्रत्येक जो किरकोळ विक्रेता जो असतो
तो ज्याच्या नफ्याचे म्हणजे स्वतःचा विचार हा करत असतो. म्हणजे जर एखादी गोष्ट आपण 5 रुपयाला आणलेली असेल तर ती समोरच्याला देताना तो 6 रुपयाने सुद्धा देऊ शकतो. ही त्याच्याकडे काय असते, ऑथॉरिटी असते. हे पिक्चर कसलं दिसतं सांगा बरं कोणी. यात काय दिसतंय तुम्हाला? हा कारखाना आहे आणि त्याच्यात काय यंत्रसामग्री म्हणजे काही ज्या वस्तू आहेत त्या तयार केल्या जात आहेत. तर मी तुम्हाला आता प्रश्न विचारणार आहे, त्याची तुम्ही उत्तरं द्यायची मला. उद्योग म्हणजे काय? कोणी सांगेल का उद्योग म्हणजे काय? आवाज येतोय माझा? आवाज येतोय माझा? हो येतोय. उद्योग म्हणजे काय कोणी सांगाल का? उद्योग म्हणजे काय? मला कोणीतरी उत्तर द्या. मीच सांगते. माहिती आहे का उद्योग म्हणजे काय? कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजेच उद्योग होय. व्हेरी गुड, खूप छान. उद्योगाचे कोणते प्रकार पडतात? उद्योगाचे 3 प्रकार पडतात. जसे की लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग. ओके, खूप छान. आता मी उपयोजनाचे प्रश्न काही सांगणार आहे. तर कच्चा माल व पक्का माल यातील फरक स्पष्ट करा. सांगता येईल कोणाला? जसे की कच्चा माल आपण म्हटलं तर ऊस हा काय आहे? कच्चा माल. त्याच्यापासून आपण काय करत असतो? साखर तयार करत असतो. तर हा काय झाला? पक्का माल. कळला यातील फरक तुम्हाला? हो. ओके. तुमच्या परिसरातील उद्योगाची माहिती सांगायची. तुमच्या परिसरात कोणता उद्योग चालत असेल? लघु उद्योग, आता म्हटलं तर कच्च्या मालावर आधारित उद्योग जे आहेत ते उद्योग कोणते चालत असतील त्याची माहिती सांगायची. आपल्या बाजूच्या परिसरात इंडस्ट्रीज असतात म्हणजेच कारखाने असतात. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या काय होत असतात, गोष्टी तयार होत असतात. जसे की तेलाची कंपनी असेल तर ती बियाण्यांपासून काय होत असते? तेल तयार करते. जसे सोयाबीन, शेंगदाणे ह्यापासून काय होत असते ते? हा एक प्रकारचा काय झाला? हा उद्योगच झाला. आता मी तुम्हाला गृहपाठ देणार आहे. कारणे लिहा. विविध उद्योग आणि त्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाची यादी तयार करा. हा गृहपाठ तुम्हाला लिहायचा आहे हा विद्यार्थ्यांनो. आवाज आला? हो मॅडम. हो. थँक्यू.